हरिभक्त परायण मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त दिनांक 5 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 8 फेब्रुवारी 2026 दुपारी 2 ते 5 पर्यंत हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या अमृतवाणीने श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीला आदर्श विचार आणि चरित्र श्रवणाची खूप गरज आहे. म्हणून कथा करण्याचा मानस श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर या संस्थेमार्फत केला आहे. तसेच दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 12 गुलालाचे कीर्तन हरिभक्त परायण चैतन्य महाराज देवकर, जगद्गुरू तुकाराम महाराज वंशज, पंढरपूर यांचे होणार असून तदनंतर हरिभक्त परायण अनंत इंगळे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि हरिभक्त परायण चैतन्य महाराज देहूकर व हरिभक्त परायण ज्योतिराम चांगबले प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभहस्ते मुक्ताई रत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळा हे आयोजित केला आहे. आपली या हिता जो हसे जागता धन्य माता पिता तयाचिया या न्यायाने वारकरी संप्रदायामध्ये ज्या महिलांनी व महिला भजनी मंडळांनी विशेष योगदान दिले, वारी सेवा निष्ठा यांचा समन्वय हाच आदर्श मानून जीवन जगणाऱ्या एका महिलेला व एका महिला भजनी मंडळाला सन्मानित केले जाणार आहे. हरिभक्त परायण सुभद्राबाई ज्ञानदेव गायकवाड कोयनानगर व रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर शळगी अध्यक्ष अनिता तामके यांना दिला जाणार आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार महाराज गायक वादक यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. हा सर्व कार्यक्रम श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोठेनगर लक्ष्मीपेठ सोलापूर येथे केला जाणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी महाराज बेलेराव, किशोर धायगुडे, प्रभाकर ताटे इत्यादी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती संस्था अध्यक्ष शंकर भोसले यांनी एका पत्रकाद्वारे दिली.